इलेक्ट्रिक फील्ड and electric potential. Relation between electric field and electric potential किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक म्हटलं तरी चालेल ना. इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल रिप्रेझेंट करणारे लेटर व्ही ने, मग व्ही मधलं पोटेन्शियलचं आणि इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करणारे लेटर ई ने, या दोघांमधलं काय करायचं आपल्याला या ठिकाणी रिलेशन ऑब्टेन करायचं आहे. आता बघा एक डायग्राम काढतो मी, त्या डायग्राम मध्ये आपण काय करू तर कन्सिडर करू आणि त्याच्या पुढे मग आपण कन्सिडर करू. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण काय करणार आहे तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला किंवा वर्डनचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण ऑब्टेन करू. ठीक आहे. वी हॅव इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कशाने रिप्रेझेंट केला जातो तर तो रिप्रेझेंट केला जातो डीयू ने. ओके. टोटल जर घेतला आपण टोटल घेतला तर यू ने किंवा वर्डन जर घेतलं तर वर्डन आणि इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी दोन्ही काय असणार तर सेम असणार आहे आणि या दोघांचं रिलेशन आपल्याला भेटलेलं आहे आणि ते काय तर डीडब्ल्यू इज इक्वल टू का असं तर मायनस एफ इंटू का असेल तर तुमचं डीएक्स असेल. ठीक आहे. वेक्टर मध्ये घेतलेलं नाही, मी सध्या स्केलर मध्येच या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. जर वेक्टर मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही बार देऊ शकता. ठीक आहे. तर वर्डन म्हणजेच काय असतं तर एक प्रकारची एनर्जी असते, म्हणून त्याला आपण काय करू शकतो तर डीयू. हे 2 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. आता बघा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी घेतला, त्यालाच वर्डन आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केला. आता फोर्स, आता बघा आपल्याला फाईन काय करायचं इलेक्ट्रिक फील्ड फाईन करायचं. इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्स मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे तर ते आपण या ठिकाणी यूज करू. एफ इज इक्वल टू ई इज इक्वल टू काय असतं तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पर युनिट काय असेल तर तुमचा चार्ज असेल. राईट ना. मग आपण एफच्या जागी काय येऊ शकतं देअरफॉर एफ इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इंटू त्याला काय करावं लागेल तर चार्जने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. मग आता हा जो एफ दिसतोय एफच्या जागी मी टाकणार आहे मायनस ई इंटू क्यू आणि रिमेनिंग जी टर्म राहिली ती काय राहिली तर डीएक्स, हे त्याच्या मागचं रिझन झालं. राईट. तर हे फर्स्ट टर्म आपली या ठिकाणी कंटिन्यू झाली. आता वर्डन असंच घेऊ किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी तसं घेतलं तरी चालेल. आता हा जो चार्ज इकडे मल्टिप्लाय इकडे काय करा तर डिवाइड करून टाका. मग वर्डन पर युनिट काय आला तर तुमचा चार्ज आला आणि हा काय असेल तर मायनस ई आणि रिमेनिंग करायला फक्त डीएक्स राहिलं. पुढच्या स्टेप मध्ये काय केलं तर मी हा जो चार्ज मल्टिप्लाय होता तो काय केला तर फक्त इकडे डिवाइड केला आणि आपल्याला माहिती आहे वर्डन अपॉन चार्ज चेंज इन वर्डन पर युनिट काय असेल तर चार्ज आणि तोच काय भेटणार तर आपल्याला चेंज इन पोटेन्शियल. ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आणि तो कशा रिप्रेझेंट केला जातो तर डीव्ही ने रिप्रेझेंट केला जातो. मग हा जो वर्डन अपॉन चार्ज आहे त्याच्या जागी पोटेन्शियल टाकणार आहे, पण हा चेंज इन वर्डन आहे पर युनिट चार्ज आहे म्हणजे आपल्याला काय भेटणार तर चेंज इन पोटेन्शियल भेटणार आहे. मग इथं आपण काय करणार तर डीव्ही पुट करणार आणि या करायला तर मायनस ई इंटू डीएक्स त्याचं रिझन झालं. ठीक आहे. आता आपल्याला या दोघांमधलं रिलेशन फाईंड करायचं. एक काम करा ई इकडेच ठेवा आणि हा मायनस डीएक्स इकडे मल्टिप्लाय इकडे काय करा तर मल्टिप्लाय इकडे डिवाइड करून टाका. मग देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज इक्वल टू मायनस भेटणार आहे आणि काय तर डीव्ही अपॉन डीएक्स झालं तुमचं रिलेशन आणि किती मार्कासाठी विचारलं जाईल तुम्हाला 2 मार्कासाठी. आता बघा याच्या आधी आपण इलेक्ट्रिक फील्डचं एक युनिट घेतलेलं आहे. आता मी दुसरं युनिट या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो, मी ऑलरेडी लिहून दिलेलं असेल तुम्हाला, पण आता याच्यावरून आपण प्रूव्ह करू. इलेक्ट्रिक फील्डचं याच्यानुसार जर युनिट घेतलं तर फोर्स मेजर करणार आहे न्यूटन मध्ये आणि चार्ज मेजर करणार आहे कुलम मध्ये. मग एक युनिट आपण ऑलरेडी घेतलं होतं न्यूटन पर कुलम. आता इलेक्ट्रिक फील्डचं आपण दुसरं एक युनिट या ठिकाणी ऑब्टेन करणार आहे. आता पोटेन्शियल कशामध्ये मेजर केला जातो तर पोटेन्शियल मेजर करणार आहे आपण वोल्ट मध्ये मेजर करणार आहे. मग याचा युनिट ऑफ ई घेऊन टाकू. इलेक्ट्रिक फील्डचं दुसरं एक युनिट घेऊ पोटेन्शियल मेजर इन वोल्ट. डिस्टन्स कशामध्ये मेजर करणार आहे मीटर. मग याचं युनिट काय आलं तर वोल्ट पर मीटर, हे पण युनिट त्याचं असू शकतं. मग इलेक्ट्रिक फील्डचे 2 युनिट झाले, एक म्हणजे काय तर न्यूटन पर कुलम आणि दुसरं इलेक्ट्रिक फील्डचं दुसरं युनिट काय आलं तर वोल्ट पर मीटर, हे पण युनिट त्या ठिकाणी असू शकतं. तर हे रिलेशन इम्पॉर्टंट आहे. न्यूमेरिकल याच्यावरती तुम्हाला असतील डायरेक्टली न्यूमेरिकल. मग हे क्वेश्चन तुम्हाला पेपरला किती मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं तर 2 मार्कापर्यंत हे विचारलं जाऊ शकतं. तर आपण या ठिकाणी रिलेशन ऑब्टेन केलेलं आहे. मग आता आम्ही इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचं आहे. मग आपल्याला कोणासाठी घ्यायचं ड्यू टू पॉइंट चार्ज म्हणजे सिंगल चार्ज. पहिला पॉइंट घ्यायचं इलेक्ट्रिक
फील्ड म्हणजे काय करायचं आपल्याला ई फाईन करायचा किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाईन करू. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ई नका ई नंतर फाईन करू. इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाईन करू म्हणजे सर्वच येऊन जाईल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल तो कशाने रिप्रेझेंट करणार तर व्ही ने रिप्रेझेंट करणार आहे. व्ही आपल्याला या ठिकाणी फाईन करायचं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज. इम्पॉर्टंट आहे आणि काही समजलं नाही तर लगेच विचारून घ्या. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. मग मी काय घेतलं रे माझ्याकडे एक चार्ज आहे एक पॉइंट चार्ज घेतला आणि हा जो पॉइंट चार्ज आहे तो कुठे प्लेस केलेला तर ओ पॉइंटला आणि हा जो चार्ज आहे तो काय घेतला तर क्यू इतका मी काय घेतला तर चार्ज घेतला. आणि नॉर्मली घेताना जे चार्जेस घ्यायचे ते कोणते घ्यायचे तर पॉझिटिव्ह चार्ज कारण पॉझिटिव्ह चार्ज पासून तुमचं इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होते राईट ना आणि निगेटिव्ह चार्जला ती एंड होत असते. इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्हली चार्ज आणि एंड्स ऑन निगेटिव्हली चार्ज म्हणून घेताना काय करायचं नेहमी पॉझिटिव्ह चार्ज घ्यायचा. आता याच्यामुळे काय होणार तर एक फील्ड डेव्हलप होणार. चार्ज जर असेल तरच त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार. याचे एक फील्ड डेव्हलप होणार आहे आणि त्या फील्डमध्ये दुसरा चार्ज जर आला काय करणार तर त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणार बरं की नाही. मग मी सुरुवातीला काय करतो तर एक चार्ज कन्सिडर करतो. कोणता चार्ज करणार तर टेस्ट चार्ज. ओके युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. युनिट म्हटल्यावरती आणि युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय क्यू सफिक्स नॉट रिप्रेझेंट केला जातो. ठीक आहे आणि याची जी व्हॅल्यू असते युनिट म्हटल्यावरती 1 कुलम घ्या 1 मायक्रो कुलम घ्या 1 नॅनो कुलम घ्या पण कुलम मध्ये असेल पण त्याची व्हॅल्यू किती तर 1च असेल. ठीक आहे मग असं तुमचा युनिट पॉझिटिव्ह चार्ज. एक काम करू आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज सफिक्स काय घेतला आपण क्यू सफिक्स 0 घेतलेला आहे आणि युनिट पॉझिटिव्ह घ्यायचा आहे तर तो कुठं असणार आहे इनिशियली तो कुठं असणार तर इन्फिनिटीला आपल्या सिस्टीम मध्ये नाहीये सिस्टीम पासून कुठेतरी बाहेर असणार आहे आपल्याला माहित नाही कुठं असणार आहे मग आपण त्याला सुरुवातीला कुठं असणार तर तो इन्फिनिटीला असणार. ठीक आहे आणि आपल्याला काय करायचं तर तो त्या सिस्टीम मध्ये ब्रिंग करायचा. मग आपण या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करतो आणि या ठिकाणी काय होणार आहे याच्यामुळे एक इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे आणि झाली इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन झाली. ठीक आहे या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तुमची डेव्हलप होणार आहे. मग या ठिकाणी मी काय घेतला तर एक पॉइंट घेतला कोणता घेतला तर यम हा पॉइंट घेतला आणि बघा या पॉइंट पासून हा जो ओ पॉइंट दिलेला आहे ओ पॉइंट पासून या यमचं जे डिस्टन्स असेल ते किती घेतलं तर एक्स इतकं डिस्टन्स घेतलं. एक्स तुम्ही काही पण घेऊ शकता. आता सध्या तो एक्स ऍक्सिस वरती म्हणून मी यमचं डिस्टन्स किती घेतलं तर एक्स इतकं घेतलेलं आहे. मग इनिशियली तो कुठं आहे इन्फिनिटी आहे. आता आपल्याला कुठं आणायचं त्याला यम पॉइंटला आणायचा राईट. हा जो चार्ज आहे क्यू चार्ज त्याला सुरुवातीला मी कुठे घेतला तर पॉझिटिव्ह चार्ज कुठे आणला तर यम पॉइंटला आणला फ्रॉम इन्फिनिटी दिस क्यू टू पॉइंट युनिट पॉझिटिव्ह चार्ज ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट यम. आता या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये नाही ऍक्च्युली आपली इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती सपोज या ठिकाणी तयार झाली. या ठिकाणी कोणता पॉईंट घेतला तर मी अजून एक पॉईंट घेतला तो ए पॉईंट घेतला आणि या ओ पासून तर ए पॉईंटचं जे डिस्टन्स आहे ते किती तर आर इतकं आहे. म्हणजे ऍक्च्युली हा जो चार्ज आहे क्यू नॉट युनिट पॉझिटिव्ह चार्ज यम पासून आपल्याला कुठे आणायचं तर ए पॉईंटला आणायचं आहे. ओके तर इथपर्यंत इलेक्ट्रिक फील्डचा मॅक्झिमम राहणार आहे पण याच्या पुढे गेलं तर ती वीक होत जाणार आहे पण इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे आता मी काय केलं हा जो युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला डिस्प्लेस केलं थ्रू स्मॉल डिस्टन्स आणि तो नेक्स्ट पोझिशन आणला त्याला काय कन्सिडर केलं तर एन इतकं आणि या दोघांमधलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट झालं तो रिप्रेझेंट केला डीएक्स ने रिप्रेझेंट केला. जर हा चार्ज युनिट पॉझिटिव्ह चार्ज एम पासून एन पर्यंत जर ब्रिंग केला त्याच्यावरती काय तर फोर्स एक्झर्ट होणार. आता डिस्प्लेसमेंट कुठे चाललंय टुवर्ड्स द चार्ज आणि हा जो फोर्स एक्झर्ट होणार तो या डायरेक्शन मध्ये होणार. डिस्प्लेसमेंट इकडे होत आहे आणि चार्ज फोर्स तिकडे एक्झर्ट होतोय म्हणजे दोघांची डायरेक्शन कशी आहे तर अपोजिट आहे आणि जिथं अपोजिशन असेल त्या ठिकाणी काय करावं लागेल तर आपल्याला मायनस साइन या ठिकाणी रिप्रेझेंट करावं लागेल. मग आता फोर्स आहे चार्ज आहे म्हणजे याच्यावरती काय तर वर्क डन होणार आहे आणि ते वर्क डन आपण या ठिकाणी फाईन करून घेऊ. ठीक आहे वर्क डन ऑन unit positive charge work done on unit positive charge unit positive test charge म्हणा कारण त्याच्यावरती आपल्याला टेस्ट करायचं युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आणि हा जो टेस्ट चार्ज आहे तो काय घेतला तर प्लस क्यू नॉट वर्क डन ऑन युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज इन displacing from point m to n. m पासून आपल्याला n पर्यंत काय करायचं तर तो पॉइंट या ठिकाणी डिस्प्लेस करायचा तर त्यावेळेस त्याच्यावरती किती वर्क डन होणार
आणि वर्डनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, वर्डन इज इक्वल टू काय येतं तुमचं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, पण हा काय आहे तर अपोजिट डायरेक्शन आहे म्हणून याला काय करावं लागेल तर मायनस साइन. आणि कम्प्लीट वर्डन घेतलं तर तुम्हाला काय करावं लागेल तर या ठिकाणी फक्त डब्ल्यू घ्यावं लागेल आणि याचं काय करावं लागेल तर इंटिग्रेशन घ्यावं लागेल. ठीक आहे, कंटिन्यू डिस्ट्रीब्युशन आहे म्हणून मी काय घेतलं इंटिग्रेशन. मग काय झालं तर मायनस एफ इंटू करायला तर तुमचा डीएक्स झाला. आता एफ ची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे. आधी सर्वात पहिले वर्डन फाइंड करू आणि वर्डन वरून आपण काय करू शकतो तर पोटेन्शियल फाइंड करू शकतो. वर्डन आपण चार्जेसचं पोटेन्शियल. मग सर्वात पहिले आपल्याला वर्डन फाइंड करणं गरजेचं असेल. मग या ठिकाणी मी एफचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे जे आपण कुलम्स लॉने घेतलेले आहे आणि तो काय तर 1/4 एप्सिलॉन 0 आणि पुढे दोन चार्जेस. आता टेक्स्टबुक मध्ये हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे याची व्हॅल्यू 1 घेतलेली आहे, पण आपण या ठिकाणी कन्सिडर करू होईल सॉल्व्ह करायला. ठीक आहे, मग फोरचा फॉर्म्युला काय तर दोन्ही चार्जेसची प्रोडक्ट असणार आहे. मग पहिला चार्ज क्यू आहे आणि दुसरा चार्ज काय तर क्यू नॉट आहे आणि त्या दोघांमधलं सध्या तरी डिस्टन्स किती येतं एक्स स्क्वेअर एक्स इतकं आहे. आता डिस्टन्सचा स्क्वेअर करावा लागेल आणि इंटू करायला तर तुमचा डीएक्स झाला. ठीक आहे, मी तर रिझन देऊन टाका वेअर एफ इज इक्वल टू 1/4 एप्सिलॉन नॉट Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हा जनरल फॉर्म्युला झाला, पण आपण आपल्या डायग्राम नुसार त्याला चेंज करून घेतलं. आरच्या जागी मी काय केलं तर एक्स या ठिकाणी कन्सिडर केलं. आता यामध्ये जेवढ्या पण कॉन्स्टंट टर्म आहे त्या इंटिग्रेशनच्या कानात तर बाहेर येणार. मग कॉन्स्टंट टर्म काय आहे तर 1/4 एप्सिलॉन 0 क्यू आणि क्यू नॉट हे कॉन्स्टंट टर्म आहे. टेक इट आउट ऑफ द इंटिग्रेशन. मग मायनस साईन घेतला, क्यू आणि क्यू नॉट मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला आणि हा राहिला तुमचा 4 एप्सिलॉन नॉट आणि इंटिग्रेशन मध्ये राहिला काय तर 1/x स्क्वेअर इंटू डीएक्स. आता मी तुम्हाला ऑलरेडी इंटिग्रेशन हा पॉईंट झालेला आपला बरोबर की नाही. आपण आता या ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेशन घ्यायचं आहे तर हा पॉईंट परत तुम्हाला एकदा रिपीट करावं लागेल. 1/x स्क्वेअरचं इंटिग्रेशन जसं मी तुम्हाला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सांगितला होता x⁻n dx. याचा फॉर्म्युला काय असतो तर x⁻n+1 डिवायडेड बाय n+1 + c. जो पण नंबर असेल त्याच्यात काय करायचा +1 ऍड करायचा असतो राईट. समजा इथं एक्स क्यूब असता तर याचं इंटिग्रेशन आलं असतं x⁴ डिवायडेड बाय 4 + c. या 3 मध्ये 1 ऍड करायचा. पण इथं x⁻² डिनॉमिनेटरला आहे आणि न्यूमरेटरला आला तर x⁻² का ना तर -2 होणार आहे आणि dx झाला. आता -2 मध्ये +1 ऍड करा म्हणजे किती राहणार तर x⁻⁻1 आणि अजून -1 आहे तो डिवाइड करायचा +c म्हणजे त्याचा आन्सर काय येणार आहे तर -x⁻⁻1 + c. -1 लिहायची गरज नसते. हा -1 न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटरला येऊन टाका मग प्लस होऊन जाईल. मग 1/x + c -1/x येत राहतो. मग 1/x स्क्वेअर dx याचं इंटिग्रेशन काय ना तर -1/x येणार. ठीक आहे, मग राहिला मायनस याचा आन्सर आला क्यू नॉट डिवायडेड बाय 4 एप्सिलॉन नॉट आणि याचं जे आन्सर येणार ते काय ना तर -1/x. आता मी या ठिकाणी सी नाही घेणार आहे. का नाही घेणार आहे तर डायरेक्टली आपण लिमिट पुट करून टाकू. इनिशियली हा जो युनिट पॉझिटिव्ह चार्ज होता कुठे होता इन्फिनिटीला. आपल्या सिस्टीम मध्ये नव्हता, कुठेतरी असेल आपल्याला माहित नाही बरं की नाही. इन्फिनिटीला होता म्हणजे इनिशियली तो कुठं असणार तर एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती कुठे पुट करावं लागेल तर इन्फिनिटी. इनिशियली इन्फिनिटीला होता आणि फायनली त्याला कुठे ब्रिंग करायचं आहे आपल्या सिस्टीम मध्ये. म्हणजे मी सध्या तरी एक्स इतकं आणलं पण एक्स आपलं टार्गेट नाही, आपल्याला कुठे आणायचं तर ए पॉईंटला आणायचं आणि या चार्ज पासून तर ए पॉईंटचं डिस्टन्स किती आहे तर आर इतकं. म्हणजे फायनली तो एक्स इज इक्वल टू आर इतक्या डिस्टन्स वरती आणायचं. पहिले एक्स इन्फिनिटीला होता मग आपण त्याला एम ला आणला आणि डायरेक्टली आपल्याला आर पर्यंत आणायचं. मग इनिशियली इन्फिनिटी आणि फायनली आर इतकं असणार आहे. मी इथं लिमिट टाकलं एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी टू एक्स इज इक्वल टू आर. सिमिलरली इकडे पण टाकलं एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी टू एक्स इज इक्वल टू आर. सुरुवातीला लिहिलं नाही, आता लिहू शकता तुम्ही, काय अडचण नाही. मग इथं एक्स ची व्हॅल्यू टाकून द्या. एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी असेल आणि एक्स इज इक्वल टू काय झाला तर आर झाला. इज दॅट क्लिअर? इथपर्यंत समजलं असेल. आता पुट करताना आपल्याला काय करायचं आधी अप्पर लिमिट पुट करायचं आणि मायनस करून काय करायचं तुम्हाला लोअर लिमिट. त्याच्या आधी हा मायनस मायनस काय होणार आहे प्लस होऊन जाणार आहे. मग मायनस साईन इथून काढून टाका. मग काय भेटेल तर तुम्हाला क्यू इंटू क्यू नॉट डिवायडेड बाय 4 एप्सिलॉन 0. क्यू इंटू क्यू नॉट डिवायडेड बाय 4 एप्सिलॉन 0 हे झालं तुमचं टर्म. आता इन ब्रॅकेट पुट करताना एकच्या जागी मायनस साईन गेलेला आहे 1/x ते इक्वेशन लिहून टाकून नंतर पुट करू वाटलं तर एक्स इज इक्वल टू आर लिमिट अँड एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी या आपण लिमिट या ठिकाणी पुट केलेलं आहे. आता पुढची जी टर्म आहे पुट करताना आधी अप्पर लिमिट टाकणार आहे, मायनस करून काय करणार तर लोअर लिमिट. मग वर्डन जो भेटेल वर्डन इज इक्वल टू क्यू इंटू क्यू नॉट डिवायडेड बाय 4 एप्सिलॉन नॉट. पहिली टर्म ऍज इट इज.
एक्सच्या जागी मला पुट करायचं आर, पहिले अप्पर लिमिट, मग 1/r मायनस करून लोअर लिमिट, एक्सची व्हॅल्यू काय आहे इन्फिनिटी, मग एक्सच्या जागी इन्फिनिटी टाकून द्या, मग 1/∞. आणि 1/∞ तुम्हाला माहिती आहे ते असतं 0 असतो. माझा आला वर्डन इज इक्वल टू करायला क्यू नॉट डिवायडेड बाय 4πε0, आर आयला 1/r आणि 1/∞ झालं तुमचं 0 झालं, राईट. 0 लिहायची काही गरज नाहीये, म्हणजे हा जो वर्डन भेटणार आहे वर्डन भेटेल क्यू नॉट डिवायडेड बाय 4πε0 आणि इथं राहिला 1/r. याला अरेंज करून लिहा म्हणजे आपलं वर्डन भेटून जाईल. मग लिहिताना मी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितो 1/4πε0 मी सेपरेट केला आणि पुढे काय घेतलं तर आ घेतला क्यू नॉट डिवायडेड काय घेतला तर आर घेतला. हे झालं तुमचं वर्क डन बाय दिस चार्ज विच इज ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ए पर्यंत आपल्याला डायरेक्टली फायनली ब्रिंग करायचं आर इतक्या डिस्टन्स वरती. ओके, तर इतकं वर्क डन झालं. पण आपलं टायटल काय होतं तर आपलं टायटल होतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल, बरं का नाही, बी फाईन करायचं आहे. आणि बी आणि वर्डनचं रिलेशन माहिती आहे, पोटेन्शियल इज इक्वल टू वर्डन अपॉन चार्ज. चार्ज कोणता, जो चार्ज तुम्ही ब्रिंग केलाय युनिट पॉझिटिव्ह चार्ज. मग क्यू नॉटने त्याला काय करा तर डिवाइड करून घ्या, आपलं पोटेन्शियल आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे, तर एक स्टेप बाकी आपली करते आपण. मग आता आपल्याला काय करायचं आहे पोटेन्शियल फाईन करायचं आहे, बरं का नाही. बाय डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रिक म्हटलं तरी चालेल, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. पोटेन्शियल कोणामुळे ड्यू टू चार्ज क्यू. बाय डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू चार्ज प्लस क्यू इज. आता प्लस क्यू मुळे आहे म्हणून तुम्हाला डिवाइड कशा करावं लागेल तर दुसऱ्या चार्जने, आणि क्यू नॉटने घेतला असतं तर मला क्यू ने डिवाइड करावं लागलं असतं, बरं की नाही. मग बाय डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू चार्ज प्लस क्यू इज, तर पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला आहे, पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे तुमचा वर्डन अपॉन चार्ज. चार्ज कोणता घ्यायचा तर जो युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे याच्यामुळे घ्यायचा आहे, तर त्याला उरलेल्या चार्जने काय करावं लागेल तर डिवाइड करावं लागेल. मग युनिट पॉझिटिव्ह चार्जने काय करा डिवाइड करा. आता इतक्यात आपण वर्डनचा फॉर्म्युला या ठिकाणी ऑब्टेन केलेला आहे. काय आहे तो 1 डिवायडेड बाय 4πε0, तो तसाच घेतला. पुढे काय Q1 इंटू क्यू नॉट डिवायडेड बाय आर, आणि त्याला डिवाइड करायचं क्यू नॉटने, मग 1/Q0 घेऊन टाकला. क्यू नॉट युनिट पॉझिटिव्ह चार्ज आणि युनिट पॉझिटिव्ह चार्ज काय झाला कॅन्सल झाला. मग या केसमध्ये वर्डन इज इक्वल पोटेन्शियल इज इक्वल टू काय भेटेल तर 1/4πε0 आणि पुढे भेटला क्यू डिवायडेड बाय आर. हा झाला तुमचा पोटेन्शियलचा फॉर्म्युला. याच्या आधी आपण ती कॉन्सेप्ट डायरेक्टली यूज केली होती. आता त्या फॉर्म्युल्यानुसार आपण पोटेन्शियलचा फॉर्म्युला फाईंड केलेला आहे, आणि पोटेन्शियल फॉर्म्युला जे चार्ज घेतले त्याच्यासाठीच घ्यायचं तुम्हाला, आणि किती डिस्टन्स वरती फक्त तो डिस्टन्स घ्यायचा असेल. ठीक आहे, मग चार्ज क्यू आणि किती डिस्टन्स वरती शोधताय आर इतका. सोबत तुम्ही एम पॉइंटला जर हे पोटेन्शियल फाईंड केलं तर याचा फॉर्म्युला काय भेटेल तर बदल काय होणार नाही, 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय एक्स घ्यायचा. क्लिअर आहे. तर तुम्ही या ठिकाणी घेतलं तर इथलं डिस्टन्स माहित असणं गरजेचं आहे, मग तो डिस्टन्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे. चार्ज आणि ज्या पॉइंटला तुम्हाला शोधायचं आहे त्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे, तर तुम्ही पोटेन्शियल डायरेक्टली घेऊ शकता. आता झाला सिंगल चार्जमुळे आपल्याला सिमिलरली फाईंड करायचं आहे दोन चार्ज आपण इक्वल अँड अपोजिट घेऊ म्हणजे डायपोल साठी. मग पुढचं जे डेरिवेशन आहे ते कोणासाठी घेणार तर मी डायपोल साठी. अजून एक कन्सिडर करू, समजा इलेक्ट्रिक पोटेन्शियल तुम्ही एम पॉइंटला फाईंड केलं तर आरच्या जागी रिप्लेस करायचं आपल्याला एक्स ने. समजा अजून इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाईंड करायचं आपल्याला कुठे फाईंड करायचं, इथे कुठेतरी चार्ज असेल म्हणजे इन्फिनिटीला, बरोबर की नाही. चार्ज जर तुमचा इन्फिनिटीला असेल तर आरच्या जागी तुम्हाला काय पुट करावं लागेल तर इन्फिनिटी पुट करावं लागेल. मग त्या ठिकाणी पोटेन्शियल किती असेल ते पण आपण या ठिकाणी डिस्कस करू. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रिक म्हणा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल at a infinite distance at infinite distance. ओके, इन्फानाइट डिस्टन्स याचा अर्थ काय तर आर ची व्हॅल्यू किती पुट करायचं, आर इज इक्वल टू इन्फिनिटीला असेल. एम पॉइंटला घेतला असता तर एक्स घेतला असता, त्याची काही गरज नाही, जिथं असेल तिथं. ठीक आहे, आता मी इन्फिनिटीला पुट केलं, मग त्या ठिकाणी माझं पोटेन्शियल भेटेल. मग पोटेन्शियल काय भेटणार आहे तर V इज इक्वल टू 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय आर. आरच्या जागी काय टाकलं तर इन्फिनिटी, आणि बघा इन्फिनिटीने कोणत्याही टर्मला डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे. मग क्यू डिवायडेड बाय इन्फिनिटी काय असणार तर 0. मग 1/4πε0 आणि याची व्हॅल्यू काय झाली तर
झिरो झालं आणि झिरोने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय भेटणार तर झिरो भेटेल. कळलं का नाही? मग जर तुमचा चार्ज जो युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे तो जर डायरेक्टली इन्फिनिटीलाच आहे आणि त्याला आपण ब्रिंग केलंच नाही आपल्या सिस्टीम मध्ये तर त्या केसमध्ये तुमचं जे पोटेन्शियल डेव्हलप होणार ते पोटेन्शियल किती राहणार आहे तर त्या चार्जमुळे बरं का युनिट पॉझिटिव्ह चार्जमुळे इन्फिनिटीला जर तो चार्ज असेल तर त्यामुळे तिथे काय होणार तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल तुमचं किती डेव्हलप होणार तर झिरो आणि या कन्सेप्टला म्हटलं जातं झिरो पोटेन्शियल म्हटलं जातं. क्लिअर आहे? मग झिरो पोटेन्शियल कुठं असतं जर चार्जेस तुमचं इन्फिनिटीला असेल तर त्या ठिकाणी तुमचं झिरो पोटेन्शियल भेटू शकतं. इज दॅट क्लिअर? Variation of electric field and potential with distance. Variation of electric field. इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट केला जातो ई ने आणि दुसरा काय पोटेन्शियल अँड पोटेन्शियल रिप्रेझेंट करणारे बी ने विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. ओके डिस्टन्स नुसार व्हेरिएशन कसं होणार आहे ई आणि आर मध्ये तर आपण एकाच ग्राफ मध्ये ते रिप्रेझेंट करणार आहे. मग सर्वात पहिला आपण इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला या ठिकाणी लिहून घेऊ. ठीक आहे इलेक्ट्रिक फील्डचा जो फॉर्म्युला आहे तो काय 1/4 एप्सिलॉन नॉट आणि पुढे काय असेल तर Q/r². राईट ना एकच क्यू असतो आणि डिवाइडेड बाय r². आपण स्पिअर साठी आणि बाकीच्यासाठी पण इलेक्ट्रिक फील्ड फाइंड केलेला आहे. नंतर आपण पोटेन्शियल घेणार आहे. पोटेन्शियल फॉर्म्युला जर घेतला तर 1/4 एप्सिलॉन चार्ज तोच घेतला आणि डिवाइडर काय घेतला आर म्हणजे आपला व्हेरिएशन विथ रिस्पेक्ट टू आर घ्यायचा आहे एवढं समजून घ्या बरं की नाही. ओके इथं मग पण बघा इलेक्ट्रिक फील्ड जर घेतला तर तो इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे कशावरती r². दॅट हे सर्व टर्म कॉन्स्टंट राहील. इलेक्ट्रिक फील्ड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम आणि जो पोटेन्शियल असणार आहे पोटेन्शियल कसा डिपेंड असणार तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द आर. फक्त आर याच्यावरती काय असणार तर प्रपोर्शन असेल. म्हणजे बघा इथं जर तुम्ही 1 घेतला तर पहिल्यासाठी तर तो सेमच राहणार म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल जर r इज इक्वल टू 1 इतक्या डिस्टन्स वरती घेतलं तर तो सेमच राहील. राईट 1 चा स्क्वेअर 1 याचा पण स्क्वेअर 1च राहील. पण या ठिकाणी जर तुम्ही 2 घेतला 2 स्क्वेअर हा 4 होणार आणि त्या 2 च येणार आहे बरं की नाही. म्हणजे पोटेन्शियल तुमचं स्लोली डिक्रीज होत आहे. क्लिअर ना जसं जसं डिस्टन्स वाढत जाणार आहे पोटेन्शियल तुमचं स्लोली डिक्रीज होणार आहे. पण जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते काय होणार तर त्याच्यापेक्षा स्क्वेअरने ते काय होणार तर डिक्रीज होणार. मग ते फास्टली डिक्रीज होणार आणि कसं होणार तर स्लोली डिक्रीज होणार आहे. तर त्याबद्दल आपण काय करू तर डिस्कस करू पोटेन्शियल आणि याचा फॉर्म्युला. मग मी या ठिकाणी काय घेतलं तर y ऍक्सिस घेतलं आणि या ठिकाणी काय घेतलं तर x ऍक्सिस घेतलं. x ऍक्सिस वरती मी काय घेणार तर डिस्टन्स घेणार. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे किंवा पुढचा पॉईंट घेऊ फक्त तो महत्वाचा असणार. तर या ठिकाणी मी काय घेतलं डिस्टन्स घेतलेलं आहे आणि डिस्टन्स कशाने रिप्रेझेंट केला तर r ने रिप्रेझेंट केलं आणि जी y ऍक्सिस आहे y ऍक्सिस वरती काय घेणार तर 2 घेणार आहे. दोन्ही टर्म्स घेणार आहे. एकाच याच्यात आपल्याला तो रिप्रेझेंट करायचा. तर पहिला असणार तुमचं इलेक्ट्रिक फील्ड असेल. इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करणारे ई ने आणि दुसरं जे असेल ते काय असेल तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि हा जो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे तो कशाने रिप्रेझेंट करणार आहे तर लेटर बी ने रिप्रेझेंट करणार. ठीक आहे सुरुवातीला बघा जर डिस्टन्स तुम्ही 0 ठेवलं जर डिस्टन्स 0 ठेवलंय बरं का नाही डिस्टन्स 0 ठेवला तर इलेक्ट्रिक फील्ड किती भेटणार इन्फिनिटी भेटणार. 1/0 स्क्वेअर 0 राहणार आहे आणि 1/0 इज इन्फिनिटी. 1/0 आणि इन्फिनिटी राहणार बरं का नाही. मग तुमचं जर पोटेन्शियल डिस्टन्स जर तुमचं 0 असेल तर इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल दोन्ही काय भेटणार तर इन्फिनिटी. मग आपण अदर दॅन 0 घेऊ म्हणजे या ठिकाणी काहीतरी व्हॅल्यू भेटेल आपल्याला इलेक्ट्रिक फील्डची पण आणि याची पण. ठीक आहे मग इलेक्ट्रिक फील्ड काय होतं सडनली डिक्रीज होतं बरं का नाही सडनली डिक्रीज होतं. म्हणजे डिस्टन्स कमी असेल तर डिक्रीमेंट काय असेल त्याच्यामध्ये जास्त असेल. मग जो इलेक्ट्रिक फील्ड आहे तो काय होणार तर सडनली काय होणार तर डिक्रीज होणार. आला तुमचा इलेक्ट्रिक फील्डचा कर्व. पण जर तुम्ही पोटेन्शियल घेतलं पोटेन्शियल या ठिकाणी कुठेतरी असणार पण तो काय होणार तर स्लोली डिक्रीज होणार. इलेक्ट्रिक फील्ड जसं स्पीडली डिक्रीज झालं तसं जे पोटेन्शियल आहे ते काय होणार तर स्लोली या ठिकाणी काय होणार तर डिक्रीज होणार. या प्रकारे मग झाला तुमचा पोटेन्शियलचा ग्राफ आणि कोणाचा झाला तर तुमचा इलेक्ट्रिक फील्डचा. तुम्ही प्रत्येक पॉईंट साठी काढू शकता. ग्राफिकली जर रिप्रेझेंट केलं तर तुम्हाला तो पॉईंट भेटून जाईल. मग या ठिकाणी कुठेतरी तुमचं काय भेटणार आहे तर सेम भेटेल. बघा या ठिकाणी जर तुम्ही पॉईंट कन्सिडर केला इलेक्ट्रिक फील्ड पण सेम आहे आणि पोटेन्शियल पण सेम आहे.
कधी जेव्हा ते डिस्टन्स किती असेल तर 1 असेल. क्लिअर आहे. 1 मीटर 1 सेंटीमीटर जर घेतला तर 1 चा स्क्वेअर किती येणार तर 1च येणार आहे. मग या ठिकाणी पॉईंट ऑफ क्रॉस भेटला आपल्याला, त्या ठिकाणी दोन्ही पॉईंट काय भेटणार तर सेम भेटणार. दॅट मीन्स इलेक्ट्रिक फील्ड ॲज वेल ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल दोन्ही सेम असणार आहे. आणि त्यानंतर हा सडनली डिक्रीज होणार आणि हा स्लोली का होणार तर डिक्रीज होणार विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. डिस्टन्सनुसार हा कमी डिक्रीज होणार आणि हा जास्त डिक्रीज होणार. त्यानुसार आपण काय केलं तर ग्राफ रिप्रेझेंट केला. ओके, तर हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी ग्राफिकली रिप्रेझेंटेशन. नंतर जे ई आणि आर दाखवला होता, इलेक्ट्रिक फील्ड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर अँड पोटेन्शियल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर ओनली. ठीक आहे, तर यामुळे आपण हे ग्राफ या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकतो. तर याला वाटतं असं तुम्ही बॉक्समध्ये टाकून ठेवलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला या 2 पॉईंटवरून ग्राफ इझिली काढता येईल. आता पुढे घ्यायचं आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोलमुळे किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अँड इलेक्ट्रिक डायपोल करा. डायपोलमुळे किती इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. आता डायपोल तुम्हाला आधी सांगितलं गेलेलं आहे. डायपोल म्हणजे काय, 2 इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स. एका फायनाइट डिस्टन्सने जर सेपरेट केलं तर त्याला काय म्हणणार आपण इलेक्ट्रिक डायपोल म्हणणार आहे. मग सर्वात पहिले आपण काय करू तर इलेक्ट्रिक डायपोल या ठिकाणी ड्रॉ करू. मग या ठिकाणी मी काय घेतला तर एक चार्ज घेतला. कोणता चार्ज घेतला तर एक प्लस चार्ज घेतला, क्यू किंवा Q1 म्हणा. ठीक आहे, क्यूच रिप्रेझेंट करू. आणि एका फायनाइट डिस्टन्स वरती आणखीन एक चार्ज घेतला आणि हा जो चार्ज आहे तो इक्वल अँड अपोजिट घ्यायचा आहे. मग हा प्लस क्यू घेतला तर हा काय घ्यावा लागेल तर तुम्हाला मायनस क्यू घ्यावा लागेल. आणि या 2 चार्ज मधलं जे सेपरेशन आहे ते किती असणार तर 2L इतका असेल. मग मी एक काम करतो बघा, इलेक्ट्रिक डायपोलमुळे आता मला 2 असणार आहे. इलेक्ट्रिक डायपोल जर घेतला, एक होरिझॉन्टल याच्यातून एक लाईन जर पास केलं तर त्याला ऍक्सिस म्हणणार आहे. बरं का नाही, ऍक्सिस वरती फाईन करायचं. मग मी जनरल लिहून टाकतो. आणि एक दुसरं काय तर व्हर्टिकल लाईन जर पास केलं किंवा प्लेन पास केलं तर त्याला काय म्हणणार तर आपण इक्वेटर म्हणणार. बरं की नाही, ऍक्सिस वरती फाईन करू शकतात, इक्वेटर वरती फाईन करू शकतात. मग या दोघांमध्ये काय काय असणार आहे तर ते आपण घेऊन टाकू. मग मी एक काम करतो, ऍक्सिस वरती पण फाईन करत नाही, इक्वेटर वरती पण नाही, एक रॅन्डमली कोणता तरी पॉईंट घेऊन टाकणार आहे आणि त्या केसमध्ये किती इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईन करायचं. सपोज मी काय घेतला तर या ठिकाणी एक रॅन्डमली एक पॉईंट घेऊन टाकला. ओके, रॅन्डमली एक पॉईंट घेऊन टाकला आणि सेंटर, सपोज सेंटर रिप्रेझेंट केला O ने. हा जो पॉईंट आहे तो A कन्सिडर केला आणि इथला पॉईंट काय कन्सिडर केला तर B. सेंटर पासून जो पॉईंट, ज्या पॉईंटला आपल्याला फाईन करायचं तिथपर्यंत काय करा तर एक डिस्टन्स ड्रॉ करा आणि जे डिस्टन्स आहे ते काय रिप्रेझेंट करणार तर R रिप्रेझेंट करणार. सेंटर पासून तर सपोज तो पॉईंट काय घेतला तर मी C पॉईंट कन्सिडर केला आणि याचं जे डिस्टन्स आहे टोटल डिस्टन्स ते काय घेतलं तर मी R इतकं घेतलं. आता हा पहिला चार्ज आहे, Q प्लस Q हा चार्ज आहे. तिथून पण काय करा तर एक डिस्टन्स, अजून एक महत्वाचं, हा जो डायपोल आहे आणि जी लाईन ड्रॉ केलेली या दोघांमध्ये काहीतरी अँगल असणार आहे आणि तो जो अँगल आहे तो काय घेतला तर मी थिटा इतका अँगल या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. सिमिलर आता काय करा, हे जे 2 पॉईंट आहे A आणि C पॉईंट ते पण काय करा तर जॉईन करा. आणि हा जो B पॉईंट आहे, C पॉईंट आणि B पॉईंट काय करा तर परत एकदा जॉईन करून द्या. प्रत्येक पॉईंटचा आपल्याला काय भेटून जाईल तर डिस्टन्स भेटून जाईल आणि त्यानुसार आपण काय करू शकतो तिथलं इलेक्ट्रिक फील्ड फाईन करू शकतो. ओके, तर असे काय घेतले तर मी या ठिकाणी चार्जेस घेतले. ठीक आहे, आणि याचं जे डिस्टन्स आहे ते किती घेतलं तर R1 इतकं डिस्टन्स घेतलं आणि हा जो आहे याचं डिस्टन्स किती घेतलं तर R2 इतकं डिस्टन्स घेतलं. पण याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना तर R1 या 3 डिस्टन्स पेक्षा छोटा आहे, सर्वात छोटा आहे आणि R2 हा सर्वात मोठा आहे आणि इन बिटवीन R असणार. बरं की नाही, म्हणजे या ठिकाणी तुमचं डिस्टन्स जे भेटणार आहे ते सेम नसणार आहे. ठीक आहे, या प्रकारे A पासून तर B पर्यंत डिस्टन्स आहे 2L. मग सेंटरचा पॉईंट घेतला म्हणजे A पासून तर O पर्यंत जे डिस्टन्स राहील ते किती राहील तर L इतकं डिस्टन्स राहील. कारण डायपोल मधलं डिस्टन्स आपण नेहमी 2L ने रिप्रेझेंट करतो. काय झाला तर तुमचा L इतका झाला. मग एक काम करा, आपण काय करू तर
R1 फाईन करायचं आहे. R1 फाईन करायचं आहे इन टर्म्स ऑफ आरच्या स्वरूपात. सिमिलरली R2 पण फाईन करायचं इन टर्म्स ऑफ आर, म्हणजे एकच कॉमन पाहिजे. R1 शोधायचं असेल आपल्याला आणि R2 शोधावं लागेल, बरोबर आहे का नाही. R1 आणि R2 चे डायरेक्ट व्हॅल्यू आपण फाईन नाही करू शकत, पण आपल्याला R दिलेला असेल सेंटर पासून तर C पर्यंत डिस्टन्स तुम्हाला दिलेला असेल, म्हणजे R1 ला कन्वर्ट करायचं R च्या टर्म मध्ये, R2 ला पण रिप्लेस करायचं R च्या टर्म मध्ये. मग या ठिकाणी एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करायचं तुम्हाला. हा जो ए पॉइंट आहे, ए पॉइंट पासून काय करा तर याच्यावरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा. नवीन जो पॉइंट आलेला आहे त्याच्यावरती काय करा तर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा, म्हणजे इथला अँगल काय होऊन जाईल तर 90. कन्स्ट्रक्शन आहे तर आपण ते काय करू तर डॉटेड लाईनने रिप्रेझेंट करू. सिमिलरली बी पॉइंट पासून याच्यावरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, पण परपेंडिक्युलर तुम्ही वरती नाही ड्रॉ करू शकत, म्हणून हा जो सीओ पॉइंट आहे तो सीओ पॉइंट काय करा तर पुढे एक्सटेंड करा. पुढे काय करा तर एक्सटेंड करा आणि या बी पॉइंट पासून याच्यावरती काय करा तर एक परपेंडिक्युलर तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. ओके, मग इथला पण अँगल किती होणार तर 90 डिग्री होईल. आता इथला जर अँगल थिटा आहे तर इथला पण अँगल काय होणार आहे थिटा होणार आहे, म्हणजे कोणते झाले तर तुमचे अल्टरनेटिंग अँगल, अपोजिट अँगल झाले, व्हर्टिकली अपोजिट अँगल, बरं का नाही या प्रकारे. मग आता या ठिकाणी एक पॉईंट घेतो, सपोज हा पॉईंट काय घेतला मी यम घेतला आणि इथला जो पॉईंट आहे तो काय घेतला तर एन घेतला. ठीक आहे, तर या प्रकारे आपण काय केलं तर दोन्ही डायग्राम मध्ये आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. ए साठी घेतला तर वरती परपेंडिक्युलर काढता येईल तुम्हाला आणि बी साठी घेतला तर वरती नाही येणार, म्हणून त्याला काय करा तर खाली पुढे एक्सटेंड करा आणि एक परपेंडिक्युलर त्या ठिकाणी ड्रॉ करून घ्या. या प्रकारे आपण डायग्राम कंप्लीट केला. आता मला काय करायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल घ्यायचं आहे. मग मी दोघांमुळे घेणार, एक कोणता जो पॉईंट ए ला आहे तिथल्यामुळे पोटेन्शियल आणि दुसरा चार्ज कोणता तर -Q म्हणजे जो बी पॉईंटला आहे त्याच्यामुळे. मग सर्वात पहिले आपण काय करू तर पोटेन्शियल फाइंड करू, कशामुळे तर ड्यू टू चार्ज Q, ओके प्लस Q ऍट पॉइंट ए. मग तो पॉइंट या ठिकाणी आपण डिस्कस करून घेऊ. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट सी पॉइंटला आपल्याला फाइंड करायचं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट सी ड्यू टू चार्ज प्लस Q1. ड्यू टू चार्ज प्लस Q, फक्त Q घेतला कुठे ऍट पॉइंट ए. ए पॉइंटला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी फाइंड करायचं आणि ऑलरेडी तुम्हाला पोटेन्शियलचा फॉर्म्युला माहिती आहे, कोणत्या पॉइंटला घेतोय ए पॉइंटला. मग आपण काय करू त्याला व्ही ने रिप्रेझेंट करू आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, इतक्यात आपण सिंगल चार्जमुळे फाइंड केला 1/4 एप्सिलॉन. आणि याचं जे चार्ज आहे चार्ज किती आहे तर प्लस Q इतका आणि याच्यातलं डिस्टन्स घ्यायचं, ए पॉइंट पासून सी ला शोधायचं आहे. मग या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे तर R1 इतकं त्याचं डिस्टन्स आहे. याला काय केलं आपण इक्वेशन 1 कन्सिडर केलेलं आहे. इज दॅट क्लिअर. पण आपल्याला R1 शोधायचं इन टर्म्स ऑफ आर. ओके, मग काय करू आपण बघा, एल आहे तर या ठिकाणी थिटा आहे, ही साईड जी झाली ती कोणती झाली तर थिटाची समोरची बाजू झाली, ही झाली हायपोटेनियस अँड दिस वन इज द ऍडजस्टंट. म्हणजे आपण या ठिकाणी साइन थिटा आणि कॉस थिटा यूज केलं तर ई साईड भेटून जाईल आणि ई पण साईड भेटून जाईल, OM आणि AM. ठीक आहे, ए पण व्हॅल्यू आपल्याला काय भेटेल तर भेटून जाईल. मग या ट्रायंगल जसा आहे तसाच हा ट्रायंगल सेम ट्रायंगल आहे, मग इथं जी व्हॅल्यू भेटणार आहे सेम व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटून जाते. मग तो ट्रायंगल आपण कन्सिडर करू, कोणता ट्रायंगल AMO. इन ट्रायंगल AMO मेजर ऑफ अँगल AMO किती आहे AMO 90 डिग्री. मग यूज करायचं आपल्याला साइन थिटा, पहिले साइन थिटा यूज करू नंतर कॉस थिटा यूज करू, मग दोघांवरून आपण फाइंड करू. मग साइन थिटा, मी साइन थिटा यूज केला. व्हॉट इज साइन थिटा? साइन थिटा इज अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट आहे AM आणि हायपोटेनियस आहे तुमचा AO, राईट. मग AM ची व्हॅल्यू भेटून जाईल, AO इकडे डिवायडेड आहे, इकडे मल्टिप्लाय करा. AM इज इक्वल टू काय भेटेल तर AO इंटू साइन थिटा. मग पुट करून टाका. AM तसाच ठेवला, AO ची व्हॅल्यू काय L, म्हणजे आला तुमचा L साइन थिटा. मग जो AM भेटलेला आहे त्याची व्हॅल्यू काय भेटेल तर L साइन थिटा. सिमिलरली हा थिटा आहे म्हणजे ई जी साईड भेटणार आहे ती काय भेटेल तर L साइन थिटा. जर इकडचं भेटलं तर इकडचं पण तेच भेटेल. मग उगाच सॉल्व्ह करायची काही गरज नाही, एकासाठी आपण सॉल्व्ह करू. अँड पुढचं अजून एक घेऊ, तो म्हणजे काय तर कॉस थिटा. याच ठिकाणी घेऊन टाकू. कॉस थिटा काय असतं ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. ऍडजस्टंट आहे OM किंवा MO अँड हायपोटेनियस असे तुमचा AO. ओके, सिमिलरली AO इकडे डिवाइड, इकडे काय करा मल्टिप्लाय करा, म्हणजे आपल्याला काय भेटेल तर MO इज इक्वल टू
AO cos theta and MO इज इक्वल टू AO ची व्हॅल्यू काय आहे तर AO ची व्हॅल्यू आहे L माझा आला तुमचा L cos theta. तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता जर तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं नसेल तर ही जी व्हॅल्यू भेटली ती काय भेटली तर L cos theta. इज दॅट क्लिअर. तर दोन्ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड केलं. AM ची पण व्हॅल्यू फाइंड केला आणि L ची पण व्हॅल्यू फाइंड केली. आता बघा ए जे डिस्टन्स आहे कोणतं CM CO पूर्ण आहे R आहे बरोबर ना. C पासून तर O चं डिस्टन्स R आहे. इथं लिहून टाका वाटलं तर डायग्राम मध्ये थोडंसं येऊन जाईल तुमचं. हे जे डिस्टन्स आहे C पासून तर O पर्यंत जे डिस्टन्स आहे ते किती आहे तर ते जे डिस्टन्स आहे ते किती आहे तर R आहे बरोबर की नाही. पण आपल्याला काय करायचं M पासून तर C पर्यंत शोधायचं आहे राईट ना. M पासून तर C पर्यंत शोधायचं. का शोधायचं तर ते लगेच समजून जाईल तुम्हाला कारण आपल्याला या ठिकाणी R ची व्हॅल्यू फाइंड करायचं इन टर्म्स ऑफ R. तर ही जी व्हॅल्यू आहे ती आहे L cos theta आणि पूर्ण आहे R म्हणजे ही जी व्हॅल्यू भेटेल ती काय भेटेल तर R मायनस L cos theta इतकी व्हॅल्यू भेटेल. इज दॅट क्लिअर. मग आता आपण एक ट्रायंगल कन्सिडर करू कोणता AMO आणि इथला अँगल तुमचा 90 डिग्री आहे म्हणून आपण पायथागोरस थेरम त्या ठिकाणी यूज करू शकतो. पायथागोरस थेरम या ठिकाणी आपण यूज करणार आहे. ओके तर तो ट्रायंगल घेऊन टाकू. इन ट्रायंगल AMC मेजर ऑफ अँगल AMC किती आहे तर 90 डिग्री. आपल्याला यूज करायचं काय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम का असेल तर हायपोटेन्यूस स्क्वेअर 90 म्हणजे हायपोटेन्यूस झाला म्हणजे R1 स्क्वेअर किंवा डायरेक्टली या AC स्क्वेअर पहिले व्हॅल्यू टाकून घ्या. AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर फर्स्ट साइड AM स्क्वेअर प्लस सेकंड साइड MC स्क्वेअर. क्लिअर आहे. AC काय आहे तर AC आहे तुमचा R1 मग आज आला तुमचा R1 स्क्वेअर. AM काय आहे AM आहे तुमचा L sin थिटा त्याचा स्क्वेअर करायचा L sin थिटा याचा स्क्वेअर करावा लागेल आणि जो MC आहे MC काय तर R मायनस L cos थिटा त्याचा स्क्वेअर करायचा. मी तर ब्रॅकेट मध्ये टाका R मायनस L cos थिटा त्याचा काय करायचं स्क्वेअर करायचा. फक्त आपण हे कशासाठी केलं तर MC ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी ठीक आहे आणि ती भेटली आपण या ठिकाणी पुट केलं. आता R1 स्क्वेअर तसाच राहील याचा स्क्वेअर करा म्हणजे L स्क्वेअर साईनचा स्क्वेअर करा साइन स्क्वेअर थिटा भेटेल प्लस आता या ठिकाणी यूज करावा लागेल आपल्याला एक फॉर्म्युला कोणता A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. A मायनस बी म्हणजे A स्क्वेअर मायनस 2AB आणि प्लस B स्क्वेअर तो फॉर्म्युला यूज करायचा. मग याचा स्क्वेअर करा R स्क्वेअर ओके मायनस 2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन R इंटू L इंटू कॉस थिटा आणि प्लस लास्टच्या टर्मचा स्क्वेअर मग तो भेटेल L स्क्वेअर आणि हा भेटला तुम्हाला कॉस स्क्वेअर थिटा. दॅट क्लिअर. काय केलं आपण फक्त A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केलेला आहे. आता बघा लास्टची टर्म आणि ही टर्म याच्यामध्ये कॉमन येणार आहे. मग झाला R1 स्क्वेअर इज इक्वल टू R आयला तुमचा L स्क्वेअर याच्यातून कॉमन घेतला साइन स्क्वेअर थिटा आणि लास्टच्या टर्म मधून पण L स्क्वेअर कॉमन घेतलेला आहे. तर डायरेक्टली तो नाही समजत आहे तर मग आपण सेपरेट करू. पहिली टर्म आणि लास्टची टर्म एकत्र करून घ्या. L स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस L स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आणि इथं राहिला प्लस R स्क्वेअर मायनस 2RL कॉस थिटा. बाकीच्या टर्म सेपरेट करून टाकल्या. पहिल्या दोन टर्म मी कॉमन काढू पहिला आणि शेवटची टर्म एकत्र केली आणि बाकीच्या टर्म सेपरेट करून टाकल्या. ठीक आहे. आता या दोन्ही टर्म मधून कॉमन येणार आहे R1 स्क्वेअर याच्यातून कॉमन येणार आहे L स्क्वेअर आणि या ठिकाणी राहिला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू या ठिकाणी राहील R स्क्वेअर मायनस 2RL कॉस थिटा. नेक्स्ट टर्म मी ऍज इट इज लिहून टाकली. ठीक आहे. नेक्स्ट जी टर्म आहे ती काय घेतली तर ऍज इट इज या ठिकाणी लिहून टाकलेली आहे. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू किती येणार आहे 1 म्हणजे हा काय भेटेल तर R1 स्क्वेअर इज इक्वल टू L स्क्वेअर पुढे राहिला प्लस R स्क्वेअर आणि मायनस करायला 2RL इंटू कॉस थिटा हे झालं तुमची व्हॅल्यू. जनरल हा फॉर्म्युला तुमचा R1 स्क्वेअरचा झाला. पण आपल्याला R1 स्क्वेअर नको आपल्याला काय लागतं फक्त Rच लागतो राईट ना. मग आपण त्या पद्धतीने काय करू याला अरेंज करून घेऊ. ठीक आहे. एक काम करतील आता अजून या ठिकाणी R1 स्क्वेअर काय करता येईल तुम्हाला कॉमन घेऊन टाका म्हणजे तुम्हाला R च्या टर्म मध्ये भेटून जाईल. R स्क्वेअर जो आहे तो काय करू आपण कॉमन घेऊन टाकू. ठीक आहे. कसं कॉमन घेता येईल तर मी डायरेक्ट स्टेप लिहितो नाही समजली तर पुढे एक्सटेंड करून देतो वाटलं तर R स्क्वेअर मी काय घेतला कॉमन घेतला
मग इथं आर ने स्क्वेअरने मल्टिप्लाय करा, आर स्क्वेअरने डिवाइड करा, आर स्क्वेअर कॉमन आलेला आहे म्हणजे या ठिकाणी भेटेल एल स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. क्लिअर आहे. याच्यातून आर स्क्वेअर कॉमन आलेला आहे म्हणजे इथं काहीच राहणार आणि +1. इथं मायनस आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करा, आर स्क्वेअरने डिवाइड करा, एक एक आर काय होणार आहे कॅन्सल होणार आहे म्हणजे हा करायला तर 2l डिवायडेड बाय आर इंटू करायला तर कॉस थिटा. ही टर्म समजली नसेल तर मी त्याला परत एकदा एक्सटेंड करून देतो, त्यानंतर तुम्हाला समजून जाईल आरामात. ठीक आहे. मग मी डायरेक्ट लिहितो. डायरेक्ट जर समजली नाही तर मी तुम्हाला ही डायरेक्ट लिहिलेली, मी नाही समजली तर आपण डायरेक्ट कन्सिडर करू. याला आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करा, आर स्क्वेअरने डिवाइड करून टाका, प्लस याला पण आर स्क्वेअर तसाचे काही गरज नाही तर मायनस याला आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करा, आर स्क्वेअरने डिवाइड करून टाका, मग इथं करायला तर 2rl कॉस थिटा. राईट. कॉमन घेऊन टाका आर स्क्वेअर, इथं राहिला एल स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर, प्लस इथला आर स्क्वेअर कॉमन घेतला 1, इथला आर स्क्वेअर गेलाय, इथला एक आर आणि इथला एक आर कॅन्सल म्हणजे 2l मायनस 2l कॉस थिटा डिवायडेड बाय काय राहिला तर आर राहिला. ही टर्म मी डायरेक्टली लिहिलेली होती तर याची काही गरज नाही तुम्हाला, तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात. आता तुम्ही मोठे झालेले तर तुम्हाला समजतं मल्टिप्लाय वगैरे करायची काही गरज नाही, उगा स्टेप वाढवायची काही गरज नाहीये. मग मी काय घेतलं r1 स्क्वेअर, आर स्क्वेअर कॉमन घेतला तर इथं राहिला एल स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर, इथला कॉमन तो 1च राहील, मायनस इथला एक आर घेणार आहे 2l डिवायडेड बाय आर आणि हा राहिला तुमचा कॉस थिटा, हे झालं ब्रॅकेटमध्ये कम. ठीक आहे. तर या प्रकारे पण बघा जर तुम्ही ऑब्झर्व केलं 2l हा खूपच छोटा आहे, ही जी लेंथ आहे एल हा खूपच छोटा आहे आणि जो आर आहे ऍज कम्पेअर टू डायग्राम मध्ये बघा, डायग्राम ऍक्च्युअली मी छोटी काढलेली, एल खूपच छोटा आहे. डायपोल मोमेंट म्हटलं तर एकदम चार्जेस खूप जवळ असणार आहे म्हणजे एल व्हेरी स्मॉल असणार आहे आणि हा जो आर आहे तो कसा असणार तर व्हेरी लार्ज आहे. म्हणून काय करायचं तुम्हाला, बाकीच्या ज्या टर्म्स आहे ते काय करू शकतो आपण निग्लेक्ट करू शकतो, जी हायर पॉवर टर्म आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी लिहू आपण ऍज एल इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर, देअरफॉर निग्लेक्ट एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आर खूपच मोठा आहे आणि एल छोटा आहे, आर ने याला डिवाइड केलं तर आणखीन खूप छोटा होणार आहे, बरोबर की नाही, आणि त्याचा स्क्वेअर होतोय म्हणजे आणखीन छोटा होणार आहे. म्हणून ती जी टर्म आहे काय करायची आपल्याला निग्लेक्ट करायचं, ऍज एल इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर देअरफॉर निग्लेक्ट एल स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर टर्म. तर ही जी टर्म आहे ती काय करू आपण निग्लेक्ट करून टाकू. मग काय भेटेल तर भेटेल r1 स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, ही टर्म निग्लेक्ट झाली म्हणजे 1 मायनस 2l डिवायडेड बाय आर कॉस थिटा. इथं स्क्वेअर नाही म्हणून एल अपॉन आर तुम्ही कॅन्सल नाही करू शकत, हायर पॉवर टर्म तुम्ही कॅन्सल करू शकतात. हे झालं तुमचं R1 आणि R2 चा फॉर्म्युला. पण आज स्क्वेअर आला, आपल्याला शोधायचं काय फक्त आर ना, मग याचं काय करून घेऊ स्क्वेअर रूट घेऊन टाकू. ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेप असेल टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला तर R1 भेटेल तुम्हाला, याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल, इन ब्रॅकेट आर चा स्क्वेअर रूट घेतला तर फक्त आर राहील, राईट ना, आर राहिला आणि याचा स्क्वेअर रूट नाही घेता येणार. मग एक काम करायला ब्रॅकेटमध्ये तसं टाका 1 मायनस 2l अपॉन आर आणि आर राहिला कॉस थिटा रेस टू का असेल तर 1/2. स्क्वेअर रूटचा अर्थ असतो रेस टू 1/2. याचाही स्क्वेअर रूट घेता येईल, याचाही स्क्वेअर रूट घेता येईल, पण या टर्मचं नाही घेता येणार म्हणून रेस टू काय घेतला 1/2. नाही तर मग अंडर रूट मध्ये टाका त्याला, कळलं का नाही, तसं टाकू शकतात पण हे बेटर राहील, या प्रकारे तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. मग आता R1 ची व्हॅल्यू आली, ही R1 ची व्हॅल्यू आपण याच्यात पुट करू शकतो आणि फायनल ती लिहू शकतो, राईट. फक्त R1च शोधलं आपण. हे जे फायनल इक्वेशन आलंय याला आपल्याला परत अरेंज करायचंय कारण की इथं डिवायडेड बाय R1 आहे आणि हा न्यूमरेटरचा टर्म आहे, बरं की नाही. मग याला डिनॉमिनेटरला घेऊन टाकू 1/R1. याचं काय करा तर रेसिप्रोकल करून घ्या. ठीक आहे. मग रेसिप्रोकल जर केलं तर काय भेटेल तर ते या ठिकाणी आपण डिस्कस करून घेऊ. बघा आता या टर्मचं तुम्हाला रेसिप्रोकल करायचं आहे, मग आला 1/R1. याचाही रेसिप्रोकल करायचं आहे म्हणजे 1/R येणार आहे, त्याचाही रेसिप्रोकल करायचं आहे 1 मायनस 2l/r इंटू कॉस थिटा. त्याचाही रेसिप्रोकल करायचं म्हणजे रेस टू प्लस 1/2 होता तर तो काय होऊन गेला -1/2 झाला, कळलं. फक्त रेसिप्रोकल केलेलं आहे, पण हा -1/2 चा आपल्याला डायरेक्ट फाईंड करता येणार नाही, मग यासाठी आपल्याला यूज करावं लागेल बायनॉमियल थेरम, बरं की नाही. मग बायनॉमियल थेरम आपण या ठिकाणी यूज करू. by using binomial theorem. बायनॉमियल थेरम काय तर बायनॉमियल थेरम आधी आपण फॉर्म्युला लिहून घेऊ वाटलं तर, ज्यांना माहित आहे त्यांना माहित असेल किंवा ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आपण हा फॉर्म्युला लिहून घेऊ. ठीक आहे.
ए प्लस बी त्याचा रेस टू एन, एन काही पण असू शकतो, जसं की या ठिकाणी -1/2. ए पहिली टर्म असणार, बी दुसरी टर्म असणार, मग त्यानुसार आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग बघा सर्वात पहिले हा जो पहिला नंबर असतो त्याचा पॉवर घ्यायचा एन. पुढे काय करायचं, बी लिहायचंच नाही त्या केसमध्ये. एन जो असेल तो एन तसा घ्यायचा डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल. सिंगल टर्म असेल तर एकच फॅक्टोरियल, जिथं 2 टर्म आला तर 2 फॅक्टोरियल, 3 टर्म आला तर 3 फॅक्टोरियल. आता काय करायचं, ए ची पॉवर 1 ने कमी करून टाकायचं, म्हणजे एन आहे n-1. बी इथं नव्हताच म्हणजे 0 होता, बी ची पॉवर 1 ने वाढवायची, बी रेस टू 1. पुढे काय करायचं, एन तसाच लिहिणार आहे आणि ए ची जी पॉवर आहे किती तर n-1. आता 2 टर्म आले म्हणून डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. ए ची पॉवर आणखीन 1 ने कमी करा, मग -1 येतो का ना आता n-2 आणि बी ची पॉवर 1 ने वाढवा, मग बी का होणार तर स्क्वेअर. या प्रकारे तुम्ही कंटिन्यू करू शकता जोपर्यंत तुमची टर्म रिड्यूस होत नाही. म्हणजे आता ए ची पॉवर एन आहे ना, जोपर्यंत ए ची पॉवर 0 होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला रिड्यूस करू शकता. काही काही केसमध्ये जर मायनस मध्ये असेल फ्रॅक्शन मध्ये, असं लोअर फ्रॅक्शन असेल तर त्यामध्ये ते रिड्यूस होत नाही, मग आपण 3-4 टर्म पर्यंत फाईन करत असतो त्या प्रकारे. आता याला जर तुम्ही ऑब्झर्व केलं ब्रॅकेटमध्ये, ए म्हणजे तुम्ही 1 घेऊ शकता, बी म्हणजे हे पूर्ण टर्म घेऊ शकतात आणि एन म्हणजे -1 घेऊ शकतात. ठीक आहे, मग बघा हे इक्वेशन कसं लिहिणार आहे, देअरफॉर 1/r1 मी तसाच लिहिला, 1/r पण तसाच लिहिला. याला मी ब्रॅकेटमध्ये टाकतो. ए म्हणजे काय तर 1 टाकला, त्याचा रेस टू एन आहे, एन म्हणजे किती -1/2. परत प्लस बी कितला, एन किती आहे तर एन आहे तुमचा -1/2 डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1च असते. ओके, पुन्हा ए म्हणजे काय, ए म्हणजे आहे तुमचा 1 आणि 1 ची पॉवर -1 मध्ये -1 ऍड करायचा म्हणजे -3/2. हा बघा -1/2 कळलं का नाही, एन म्हणजे -1/2 -1. याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर -3/2 भेटेल, मग याची पॉवर आली -3/2 आली. ओके, बी म्हणजे काय तर ही टर्म आहे आणि त्याची पॉवर 1 आहे, 1 असेल तर याच्यात काही फरक पडणार नाही, मग तो तसंच लिहा 2l/r. आज आला तुमचा cos थिटा. आता पुढची टर्म घेणार आहे आपण, तर हे इकडचं पण मी रफ करून देतो, याची पण आता मला काही गरज नाहीये. तर तुमचं स्क्रीनशॉट झालेला असेल तर आपण आता याला पण रिप्लेस करून टाकू. पुढे जर गेला तर एन म्हणजे किती, -1 डिवायडेड बाय 2 आणि n-1 बाय किती तर -3/2 आहे. त्याला डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2च असते, राईट. ए म्हणजे काय 1, त्याच्यातून -1 करायचा म्हणजे पहिले -1/2 त्याच्यातून -2 करायचा, 4 + 1 -5/2 होऊन जाईल. आणि बी चा स्क्वेअर करायचा, बी चा स्क्वेअर केला तर याचा स्क्वेअर करावा लागेल, राईट ना. मग 2 चा स्क्वेअर किती येणार आहे 4 l स्क्वेअर डिवायडेड बाय r स्क्वेअर, याचा स्क्वेअर करायचा आणि राहिला तुमचा cos स्क्वेअर थिटा. क्लिअर आहे. आणि पुढची जी टर्म आहे ती ऍज इट इज पुढे एक्सटेंड होत राहणार आहे, मग या प्रकारे तुम्हाला ते एक्सटेंड करायचं आहे. पुढे किती पण टर्म्स वाढत राहणार आहे आणि तुम्ही जर हे दिवसभर सॉल्व्ह करत राहिला तरी दिवसभर हे सॉल्व्ह होणार नाही, कारण की रेस टू -1/2 आहे आणि -1/2 मध्ये हे आन्सर सॉल्व्ह होत नाही. तर आपण या ठिकाणी बायनॉमियल थेरम या ठिकाणी यूज केलं, पण याच्यामध्ये पण बघा या ठिकाणी एल खूपच छोटा आहे, आर बराच मोठा आहे, बरं की नाही. म्हणजे ही टर्म आणखीन छोटी होणार आहे, म्हणजे l स्क्वेअर डिवायडेड बाय r स्क्वेअर काय करू शकतो आपण निग्लेक्ट करू शकतो. ठीक आहे, मग पुढच्या स्टेपमध्ये ऍज काय l इज व्हेरी व्हेरी लेस दॅन r, देअरफॉर निग्लेक्ट हायर पॉवर टर्म. आता याच्यात जास्त येणार आहे, पुढच्या जर घेतला तर क्यूब, इथं क्यूब येणार आहे l क्यूब डिवायडेड बाय r क्यूब. पुढच्या याच्यात घेतलं तर l रेस टू 4 डिवायडेड बाय r रेस टू 4, म्हणजे पुढच्या टर्म वाढतच राहणार जे डॉट दिलेलं त्याचा अर्थ. ठीक आहे, देअरफॉर निग्लेक्ट हायर पॉवर टर्म्स ऑफ l/r. l/r ची हायर पॉवर टर्म, हायर पॉवर म्हणजे काय 2 किंवा 2पेक्षा जास्त, म्हणजे स्क्वेअर क्यूब रेस टू 4 रेस टू 5 या पॉवर. एक सिंगल टर्म वाली नाही, कळलं का नाही, सिंगल नाही रिप्लेस करता येईल, बाकीचे उरलेले सर्व टर्म तुम्हाला रिप्लेस करता येईल. मग काय भेटेल बघा, देअरफॉर 1/r1 तसाच भेटेल, 1/r तसाच भेटेल. 1 रेस टू तुम्ही काही करा, प्लस करा मायनस करा 0 करा तर आन्सर 1च येणार आहे, त्याच्यात काही फरक पडणार नाही. मायनस आहे प्लस मायनस का होणार आहे मायनस होऊन जाणार आहे. 1/2 आणि डिवायडेड बाय 1 म्हणजे 1/2. ओके, 1 रेस टू काही करा आन्सर 1च येणार आहे. आणि पुढची जी टर्म आहे ती काय तर 2l डिवायडेड बाय r आणि राहिला cos थिटा. ही हायर पॉवर टर्म आहे ती निग्लेक्ट झाली, काढून टाकली ती आपण, मग 2 आणि इथला 2 काढला कॅन्सल झाला,
मग काय राहील तर आपल्याकडे राहील 1/r1 इज इक्वल टू 1/r आणि ब्रॅकेटमध्ये राहील काय 1 मायनस L डिवायडेड बाय R cos थिटा 1 मायनस L डिवायडेड बाय R आणि हा राहिला तुमचा cos थिटा. मग या प्रकारे आपण 1/r1 ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड केलेली आहे. आता R1 भेटला 1/r1 भेटला राईट. पहिला R1 शोधला, आता 1/r1 मग आपण आता पोटेन्शियल मध्ये पुट करू शकतो. त्याला इक्वेशन 1 कन्सिडर केलेलं राईट ना. मग त्या इक्वेशन 1 मध्ये आपण या ठिकाणी पुट करून देऊ. Therefore इक्वेशन नंबर 1 बिकम इक्वेशन 1 काय भेटणार आहे पोटेन्शियल ऍट पॉइंट ए घेतलाय VA ने रिप्रेझेंट केलं होतं राईट ना. आणि याचा फॉर्म्युला आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट आणि Q डिवायडेड बाय R1 आहे. Q डिवायडेड बाय काय R1 आहे आणि 1/r1 ची व्हॅल्यू डायरेक्ट भेटलेली आपल्याला ती पुट करून टाका 1/r ओके. किंवा मग असं करता येईल Q/r करा. R इकडे घेतला आणि ब्रॅकेट मध्ये राहील काय 1 मायनस L डिवायडेड बाय R cos थिटा. R इथे घेऊन टाकला आणि ब्रॅकेट मध्ये ती टर्म झाली. हे झालं तुमचं पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल मुळे ए पॉइंटलाच झालं. आता अजून आपल्याला फाइंड करायचं कोणामुळे तर बी पॉइंट मुळे. याला काय करू आपण इक्वेशन नंबर 2 या ठिकाणी कन्सिडर करणार आहे आणि आपल्याला सिमिलरली आपल्याला फाइंड करायचं बी पॉइंट